नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश माकणे. कायद्याची माहिती जनसामान्यांपर्यंत सरळ सोप्या भाषेत पोचावी यासाठी मी जे व्हिडिओ करत असतो त्यातला हा पुढचा भाग. अनेक वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी स्वतः प्रॉपर्टी लॉयर आहे. म्हणजे मी जी प्रॅक्टिस आहे माझी ती सगळी प्रॉपर्टी लॉच्या रिलेटेड प्रॅक्टिस आहे. पण त्याच्याशी संलग्न असा एक विषय आणि जे प्रश्न ऑलमोस्ट रोज येतात, फोन येतात, क्लायंट भेटून जातात आणि बदललेल्या सामाजिक वैवाहिक नातेसंबंधांमध्ये हा प्रश्न दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत चाललेला आहे आणि तो म्हणजे पत्नीला द्यायची पोटगी, म्हणजे मेंटेनन्स किंवा देखभाल खर्च. या संदर्भामध्ये रोज एक तरी प्रश्न विचारला जातो आणि बदललेल्या काळामध्ये आजही जरी महिला काय म्हणतो आपण ऑप्रेस्ड गटात असली, म्हणजे पीडित गटात असली, तरी पण आज पुरुष देखील अनेक प्रकारे महिलांकडनं पीडित केले जात आहेत. त्याला जी काही वेगवेगळी कारणं आहेत त्याचा मी इथं ओहापोह करणार नाही. पण आज महिलांच्या हक्कांबद्दल, पत्नीच्या हक्काबद्दल खूप काही बोललं जातं. त्याच्यावरती अनेक कायदे आहेत, अनेक जण त्याचं विश्लेषण करतात. पण आज मी उलट्या दिशेच्या बाजूने बोलणार आहे. ते म्हणजे मी आज पतीच्या किंवा पुरुषाच्या बाजूनी पोटगी न देण्यासाठी काय काय करता येतं, तर त्याचे काही पॉइंट्स आहेत. मी कायद्याच्या कुठल्याही कलमामध्ये जाणार नाहीये. एक साधारण काही 10 मुद्दे आहेत. ते मुद्दे साधारण तुम्ही तुमचे जे कोणी वकील असतील त्यांच्याशी चर्चा करून या आधारे तुम्ही तुमची पोटगी देणं थांबवू शकता किंवा कोर्टापुढे हे सगळे मुद्दे मांडून तुम्ही त्या तुमच्या जी पत्नी आहे तिला पोटगी देण्यापासून वाचू शकता. तर हे काय मुद्दे आहेत? तर पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे की पत्नी ही व्यभिचारी आहे. आता व्यभिचार हा अतिशय काय म्हणतो आपण मराठीमधला अवघड शब्द आहे. तर तुमच्या पत्नीचं कुठंतरी अफेअर आहे, तिचे बाहेर काहीतरी कोणाबरोबर तरी शारीरिक संबंध आहेत, हे जर का तुम्ही कोर्टापुढे पुराव्यांनिशी सिद्ध करू शकला तर तुम्ही पत्नीला पोटगी देण्यापासून वाचू शकता. पत्नी जर का तुमचं राहतं घर सोडून स्वतःच्या मर्जीने जर का तिच्या आई वडिलांकडे म्हणजे माहेरी राहत असेल तरी देखील तुम्ही पोटगी देण्यास बंधनकारक नाही आहात. तिसरं, तुमच्यात म्हणजे पती आणि पत्नीमध्ये असं ठरवलंय, लिखित ठरवलं आहे किंवा 4 लोकांपुढे समोर ठरवलेलं आहे की आपण दोघांनी विभक्त राहायचंय, त्याच्यामुळे देखील तुम्ही पोटगीपासून वाचू शकता. तिसरं, आता हे झालं समजा की बाबा पतीकडनं पत्नीकडनं जर का काही चुका झाल्या असतील तर त्या संदर्भातले हे प्रोव्हिजन्स असतील. पण असं आपण समजू की आणि जे होतच भरपूर नाही 90% केसेसमध्ये होतं की पहिली पत्नी कोर्टात जाते, डायव्होर्ससाठी जाते, घरगुती छळाच्या कायद्यासाठी जाते, पूर्वीचं CRPCचं जे 125 कलम होतं त्याच्यासाठी पोटगी खाली जाते, अनेक गोष्टींसाठी पत्नी पतीविरुद्ध कोर्टात जाते आणि मेंटेनन्स मागते. आणि मग अशा वेळेस नक्की काय करायचं? कारण अशा वेळेस पती अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतो, बावरलेल्या अवस्थेमध्ये असतो, मानसिक तणावाखाली असतो आणि त्याला कळत नाही की नक्की काय करायचंय आपल्याला. तर त्याच्यासाठीचे काही पॉइंट्स आहेत ते मी आज सांगतो. ते म्हणजे की पहिलं तुमचं जे बँक अकाउंट असेल ते पूर्ण रिक्त करून टाका. त्या बँक अकाउंटमधले सगळे पैसे दुसऱ्या कोणाच्या तरी बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून टाका. नाहीतर उद्या तुमच्या बँक अकाउंटला अटॅचमेंट येऊ शकते आणि तुमचे जे काही सगळे पैसे आहेत ते पत्नीला मिळू शकतात. दुसरं, तुमची जी LICची पॉलिसी आहे किंवा कुठल्याही इन्शुरन्सची पॉलिसी आहे त्या इन्शुरन्सच्या पॉलिसीचा जो हप्ता असेल तो हप्ता तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला भरायला सांगा, जेणेकरून तुम्ही कोर्टाला हे सांगू शकता की माझी आर्थिक ऐपत नसल्यामुळे मी इन्शुरन्सचे हप्ते देखील भरू शकत नाहीये. मी या जी माझी पत्नी आहे तिला मी मेंटेनन्स कसा देणार? त्याच्यानंतर तुमच्या नावानी जर का काही वाहन असेल, 2 व्हीलर असेल, महागातली कार असेल किंवा
तुमच्याकडे काही समजा इमूव्हेबल प्रॉपर्टी, फ्लॅट, दुकान, जागा असेल, तर ती सगळ्यात पहिल्यांदी तुमच्या जवळच्या कुठल्या तरी नातेवाईकाच्या नावाने ट्रान्सफर करा. कारण उद्या जर का मेंटेनन्सचा दावा तुमच्या विरुद्ध गेला आणि तुम्ही जर का मेंटेनन्स दिला नाही, तर या सगळ्या गोष्टींवरती कोर्ट अटॅचमेंट आणू शकतं. त्याच्यानंतर ह्याच्या पुढं जाऊन एक जे आम्ही बघितलेलं आहे की ती जी पत्नी असते ती फक्त मुलावरतीच मेंटेनन्सचा दावा करत नाही, तर त्याच्या आई वडिलांवरती म्हणजे सासू सासऱ्यांवरती देखील करते. तर अशा वेळेस मुलाच्या आई वडिलांनी पहिल्यांदा तर त्याला स्वतःच्या प्रॉपर्टीमधनं बेदखल करावं. त्याची जी काही कायदेशीर प्रोसेस असेल ती करावी, जेणेकरून त्यांचं जे काही उत्पन्न आहे सासू सासऱ्यांचं, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची टाच येणार नाही. त्याच्यानंतर पतीनी कोर्टाला हे सांगावं की माझ्यावरती किती लोक डिपेंडंट आहेत. म्हणजे समजा त्याच्या आई वडील जर का कमवते नसतील तर ते त्याच्यावरती अवलंबून आहेत. त्याची बहीण असेल, भाऊ असेल, ते त्याच्यावरती अवलंबून आहेत असं कोर्टाला दाखवून मी कसा कमीत कमी हिला मेंटेनन्स देण्यास बांधील आहे हे कोर्टाला पुराव्यानिशी दाखवावं. त्याच्यानंतर तुमच्या प्रॉपर्टीवरती समजा जर का कर्ज नसेल तर ते कर्ज घ्यावं, जेणेकरून उद्या ती प्रॉपर्टीवरती कोर्ट अटॅचमेंट आणू शकणार नाही. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आजकाल महिला शिकलेल्या आहेत, चांगलं कमवतात, तर कोर्टाला तुम्ही अर्ज करावा की हिने जर का मेंटेनन्सचा अर्ज माझ्या विरुद्ध दाखल केलेला आहे तर हिला स्वतःला हिचं उत्पन्न घोषित करण्यासाठी निर्देश देण्यात यावेत, जेणेकरून कोर्टाला हे समजेल की ती जी महिला आहे, ती जी पत्नी आहे, तिचं उत्पन्न किती आहे, जेणेकरून त्या पत्नीला, त्या महिलेला कमीत कमी पोटगी किंवा मेंटेनन्स देण्याची कोर्ट ऑर्डर करेल. तर अशा पद्धतीने अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. ही माहिती म्हणजे न्यायनिवाडा नाही, ही माहिती म्हणजे कायदा नाही, पण अनेक जजमेंट्समधनं हे काही आम्ही मुद्दे काढलेले आहेत. हे मुद्दे तुम्ही तुमच्या जिथे कुठे असाल तिथल्या वकिलांशी बोलू शकता, चर्चा करू शकता आणि या प्रकारे तुम्ही कोर्टामध्ये तुमचा स्टँड ठेवू शकता. धन्यवाद.